नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर आणि तुम्हाला स्टोरी थोडी पण आवडत असेल तर सबस्क्राईब करत चला प्लीज. त्या रात्री जेवण झाल्यावर सगळेजण आपापल्या खोलीत जातात. साक्षी बाल्कनीत उभी राहून चंद्राकडे पाहत असते. थंड वारा वाहत असतो, पण तिच्या मनात मात्र विचाराचं वादळ सुरू असतं. यावेळी तसं होणार नाही. अद्वैतचे शब्द तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत असतात. तेवढ्यात मागून आवाज येतो. इतक्या रात्री एकटी काय विचार करतेस? साक्षी मागे वळते. अद्वैत हातात 2 कप घेऊन उभा असतो. हे घे. काय आहे? कॉफी. मला नको. माहिती आहे. मग आणलीच कशाला? अद्वैत हसत म्हणतो, कारण तू आधी नको म्हणतेस आणि मग अर्धी माझी कॉफी पितेस. साक्षीचे डोळे मोठे होतात. मी असं कधी केलं? परवा तर मी तुमच्याशी नीट बोलतही नव्हते, म्हणूनच आठवत नाही. हे ऐकताच साक्षी त्याच्याकडे रागाने पाहते. तुम्ही ना खूपच जास्त बोलता आणि तू खूप कमी. दोघेही नकळत हसतात. काही क्षण शांतता पसरते. मग अद्वैत तिच्या बाजूला येऊन उभा राहतो. साक्षी. त्याचा आवाज यावेळी गंभीर असतो. हां, जर एखाद्या माणसाने चूक केली असेल पण नंतर त्याला त्याची जाणीव झाली तर? साक्षी त्याच्याकडे पाहते. मग त्याला दुसरी संधी मिळायला हवी का? साक्षी काही क्षण विचार करते, मग हळूच म्हणते, मिळायला हवी. अद्वैतच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान दिसतं. पण पुढच्या क्षणी साक्षी पुढे म्हणते, पण त्या व्यक्तीने आधी विश्वास परत मिळवावा लागतो. अद्वैतच्या चेहऱ्यावर हसू थोडंसं मावळतं, कारण ती कोणाबद्दल बोलते हे त्याला समजलेलं असतं. फेअर इनफ, तो हलक्या आवाजात म्हणतो. साक्षी पुन्हा आकाशाकडे पाहू लागते. तेवढ्यात अद्वैतचा फोन वाजतो. स्क्रीनवर रोहनचं नाव दिसतं. अद्वैतचा चेहरा क्षणात गंभीर होतो. एक्सक्यूज मी. तो थोडा दूर जाऊन फोन उचलतो. हो रोहन. फोनच्या दुसऱ्या बाजूने घाईघाईचा आवाज येतो. सर, आम्हाला आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळालाय. काय? ज्या व्यक्तीने डिजिटल रेकॉर्ड्स डिलीट केले त्याचा IP ॲड्रेस ट्रेस झाला आहे. अद्वैतचा श्वास अडकतो. कोण आहे? सर, नाव अजून कन्फर्म नाही, पण लोकेशन बोल. ते लोकेशन तुमच्या काकांच्या जुन्या ऑफिसशी जोडलेलं आहे. अद्वैतच्या डोळ्यांत धक्का स्पष्ट दिसतो. आर यू शुअर? 100% सर. अद्वैत काही क्षण शांत राहतो. कोणालाही काही कळू देऊ नका. येस सर. फोन कट होतो. अद्वैत हळूहळू मागे वळतो. साक्षी अजूनही बाल्कनीत उभी असते. तिच्या चेहऱ्यावर शांतता असते. आणि त्या क्षणी अद्वैतच्या मनात अपराधीपणाची भावना आणखी वाढते. कारण आता पहिल्यांदाच त्याला वाटू लागतं, कदाचित साक्षी खरंच निर्दोष आहे. आणि जर ते सत्य निघालं तर तिच्यावर सर्वात मोठा अन्याय करणारा माणूस तो स्वतःच होता. दुसरीकडे हॉलमध्ये अंधारात उभे असलेले काका वरच्या मजल्याकडे पाहत असतात. त्यांनी अद्वैतच्या चेहऱ्यावरचा बदललेला भाव पाहिलेला असतो. त्याच्या कपाळावर घाम जमा होतो. नाही अद्वैत, ते स्वतःशीच पुटपुटतात. तू सत्याच्या इतक्या जवळ पोहोचू नकोस. आणि त्या क्षणी ते कोणाला तरी फोन लावतात. फोन लागताच ते फक्त एकच वाक्य बोलतात, आता पुढची चाळ खेळायची आहे. वेळ आली आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूने आलेलं उत्तर ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचं एक धोकादायक स्मित उमटतं. आणि नकळत साक्षीवर एक नवीन संकट येण्याची चाहूल लागते. दुसऱ्या दिवशी घरातलं वातावरण बऱ्याच दिवसांनी थोडंसं हलकं वाटत होतं. मायाताईंनी संध्याकाळी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलेलं होतं. आज कुणी मोबाईल नाही वापरायचा, त्या हसत म्हणाल्या. मग काय करायचं? साक्षीने विचारलं. खेळ खेळायचा. काही वेळातच सगळे मिळून गप्पा मारत बसतात. नंतर मायाताई काटाकाटीचा खेळ काढतात. साक्षी आणि अद्वैत एकाच टीममध्ये येतात. हे अन्याय आहे, अद्वैत नाटक करत म्हणतो. का? साक्षी भुवया उंचावत विचारते. कारण तू हरलीस तर माझं नाव खराब होईल, आणि तुम्ही हरलात तर? ते अशक्य आहे. कॉन्फिडन्स बघा यांचा. सगळे हसायला लागतात. खेळ सुरू होतो. सुरुवातीला साक्षी मुद्दाम अद्वैतचं ऐकत नाही. इथे चाल कर. नाही साक्षी, मी माझी चाल खेळणार. 2 मिनिटांनी त्याची गोटी अडकते. अद्वैत तिच्याकडे बघून हसतो. म्हटलं होतं ना, शांत बसा. मी काही बोललोच नाही.
तेच तर प्रॉब्लेम आहे, तुमच्या चेहऱ्यावर सगळं दिसतं. हे ऐकून सगळे पुन्हा हसतात. थोड्याच वेळात दोघं मिळून खेळ जिंकतात. साक्षी आनंदाने टाळी मारते आणि नकळत अद्वैतच्या हातावर टाळी देते. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहतात. मग साक्षी लगेच नजर वळवते, पण अद्वैतच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलेलं असतं. रात्र वाढत जाते. सगळे जण झोपायला जातात. साक्षी दिवसभराच्या थकव्यामुळे पटकन झोपून जाते. पण मध्यरात्री अद्वैतचा फोन व्हायब्रेट होतो. त्याचे डोळे उघडतात. स्क्रीनवर त्याच्या गुप्त माणसांपैकी एकाचा कॉल दिसत असतो. अद्वैत हळूच बेडवरून उठतो. साक्षीची झोप मोडू नये म्हणून बाल्कनीत जातो. हो, समोरून घाईघाईचा आवाज येतो. सर, मोठी समस्या झाली आहे. अद्वैतचा चेहरा गंभीर होतो. स्पष्ट बोल. आम्हाला माहिती मिळाली आहे की कोणीतरी मॅडमवर हल्ला करण्याचा प्लॅन केला आहे. अद्वैतच्या हाताची पकड फोनवर घट्ट होते. काय? हो सर. आणि हे साधं घाबरवण्याचं प्रकरण नाही. मॅडमचा कायमचा काटा काढण्याची चर्चा झाली आहे. काही क्षण अद्वैतच्या कानावर विश्वासच बसत नाही. त्याचा श्वास जड होतो. कोण आहे मागे? अजून नाव कन्फर्म नाही सर, पण हा प्लॅन त्या जुन्या प्रकरणाशी जोडलेला असू शकतो. अद्वैतच्या डोळ्यात राग आणि भीती एकाच वेळी दिसू लागते. तो हळू आवाजात म्हणतो, साक्षीला काही झालं तर? वाक्य पूर्णही होत नाही, कारण त्याच्या मनात फक्त साक्षीचा चेहरा दिसत असतो. सर, आम्ही अजून माहिती गोळा करत आहोत. 24 तास तिच्यावर नजर ठेवा. अद्वैत कठोर आवाजात म्हणतो. 1 सेकंदासाठीही ती एकटी राहता कामा नये. येस सर. कॉल कट होतो. अद्वैत काही क्षण तसाच उभा राहतो. मग घाईघाईने खोलीत परत येतो. साक्षी शांत झोपलेली असते. चांदण्यांचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत असतो. अद्वैत तिच्याकडे पाहत राहतो. आज पहिल्यांदाच त्याच्या मनात स्पष्ट भीती निर्माण झालेली असते. तो हळूच तिच्या जवळ बसतो आणि मनातच म्हणतो, सत्य शोधण्याआधी जर तुला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही साक्षी. त्याच वेळी घराच्या बाहेर अंधारात उभी असलेली एक काळी कार हळूहळू निघून जाते आणि कारमध्ये बसलेली व्यक्ती फोनवर म्हणते, अद्वैतला संशय यायला लागलाय. आपल्याला घाई करावी लागेल. त्या व्यक्तीचा चेहरा अजूनही अंधारात लपलेला असतो. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा भाग बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.